नमस्कार मंडळी, स्वागत असं तुमचा आपल्या चॅनलवरती। मी सोनाली रासम घेऊन इले तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। तर मित्रांनो, तुमका थंबनेलवरून समजलंच असत की आपण आज काय दाखवतलो। थंबनेलवरून सगळ्यांका समजता ना परी? हा नाही म्हणता आता पण समजता। तर ह्यांका काजूची भाजी खाऊशी वाटे होती म्हणून यांच्या आहेत भाऊजींकडे। भाऊजी येणार होते मुंबईत 2 दिवसासाठी म्हणून भाऊजी तर भाऊजी भाजी घेऊन येतात। तर ती काय प्रोसेस आहे कापण्यापासून, काय काळजी घ्यायची आपण, ती सगळी तुमका मी दाखवतले। आणि ह्या सीझन मध्ये काजू काही कालावधीसाठी असतात आणि ही काजूची भाजी सगळ्यात महाग म्हणून ओळखली जाते। काहीतरी 1400-1500 रुपये किलो, 1200 रुपये किलो काजूची घर। पण ती भाजी कोकणात राहणारा माणूसच खाऊ शकता, बाकी कोण खाणारे खातात विकत घेऊन, पण पैसे देऊन पण आम्ही फ्री मध्ये। तर चला मग तुमका मी दाखवतले आज काजूची भाजी। लेट्स गो। काय मग म्हणतास? बरा जमता माका? जमता तुका? परी माका जमता? नाही परी माझ्या बाजूने सांगते, तुला उत्तर देते आजच्या भाषेमध्ये। माका उत्तर देवा हा। चला मग प्रोसेसला सुरुवात करूया। तर मंडळी, सोनाली बोलली मी घेते म्हणून बोललो ठीक आहे, नेहमी तुम्हीच घेता तर बोललो, आणि बोलली मी घेते, भाऊ माझं कसं वाटतं, मी मालवणीमध्ये बोलते तर बोललो बरं घे बाबा। त्या झाडीला परी माझ्याकडे असं टक लावून बघते काय बोलते मी, देव का आली। हाय का परी सगळ्यांना? तर नेक्स्ट टाइम बोलते तर चांगला वाटला तर मीच घेऊन जाईन पहिला टेक, तर बोललो ठीक आहे। आणि या साईडला आयु आली, परी माझी आत्ताच उठली, 15 मिनिटं झाली आणि आता जाऊया आपण। जमता तुका लहानापासून जमता, माका आता जमता ना? माका जमता, मालवणी असेल माका भाषा येता बोला, तुकाच नाही येता। मी मुंबईत राहतोय म्हणून बोलत नाही असं नाही। तुम्ही तर गावात येऊन जाऊन होता, असंही तुमका अजून काय जमला नाही मालवणी बोला? जमता माका गो? काय नाही जमणार तुमका? हा सर्दी झाली म्हणून काय बोला नको, तर सगळ्यांना कळता मालवणी भाषा तुमका बोला येणार नाही। येणार माका काय येणार काय नाही तुमका। हा तर आता जाऊया आपण, फटाफट बनवूया आणि 1:30 वाजता जायचंय जॉबला, फटाफट पळूया। आणि आता चला। तू भाजी खाणार आहे? नाही खाऊचं कशा? तर मंडळी, आईने पाठवलेत काजू आणि ते अनिकेतकडे पाठवलेले, अनिकेत घेऊन आला आणि आता काजूची भाजी बनवायची आहे। तर काजू सोलायची पद्धत तुम्हाला मी दाखवतो। ह्या साईडला आहे मी सोनाली आणि आज तुमच्या बॅक साईडला आहे मी। तर काजू कसे सोलतात तर ती प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो। आणि चला आता स्टार्ट करूया। काजू आहे ना स्टार्ट। किती वाजता उठली तू? सकाळी 7 वाजता। मग मला लवकर नाही उठवलं असते? तुम्ही 10 वेळा मोबाईल बघताना झोपताय। हा 10 वेळा मोबाईल बघत झोपत होता। किती वेळा उठलो तरी साधारण? माहिती नाही माहिती, कारण मी लवकर उठलो नाही म्हणून सोनाली जरा रागवली। ती बोललेली काल जरा लवकर उठा, आपला अलार्म वाजला का बंद करायचो आणि परत झोपायचो। परत अलार्म म्हणजे 5-6 वेळ तरी वाजला तो अलार्म आणि झोपून गेलो। मग चला आता काजू सोलायची पद्धत तुम्हाला मी दाखवतो। 3 साईजचे असतात, एक छोटे, मीडियम, हे सगळ्यात मोठे आहेत साईजचे आणि आपल्या कोकणात असे मोठे मोठे भेटतात। तर पहिले पप्पा सोलायचे, आता पप्पा नाही तर मला सोलायला लागणार आहे। आणि पहिलं पण आपण तेल घेतलं। तेल काय घेतात कारण याच्यात ढीग असतो, तो ढीग मग काय करतो ते तुम्हाला माहिती। तर आता तेल लावून घेऊया हाताला। आता ही वेळी घेतली। दुसरा एक प्रकार असतो तो अडकीचा टाईप, तो नाही। आता वेळी घ्यायची आणि मस्त घ्यायचं सोलायचं। याच्यामध्ये ढीग असतो पूर्ण, हा ढीग। तर हे पुढची घर आहे ती सोनाली काढून दाखवेल तुम्हाला कसे काढतात ते। आता ठेवूया पण एक कागदावर। हा बघा, आपण सगळ्यात मोठा आहे काजूचा घर आणि आपल्या कोकणातच भेटतो आणि खूप महाग आहे। आपली झाड आहेत म्हणून काय वाटत नाही, तर मग विकत घ्यायला लागला असता हे काजू, ओले काजू।
मंडळी मी एवढे सोनेरीला कापून दिले आणि सोनाली सोलते आणि त्या पाण्यामध्ये टाकते. तर बराच अर्धाच वेळ लागला ना का आपल्याला, टाइम लागतो याला आणि खूप किचकट काम आहे. मेन म्हणजे डिकाची लय भीती असते. तर मी वेळेवर कापून दिले आणि सोनाली आपली घर काढते चाकूच्या मार्फत. आणि उंचीच झाली एवढं सोडून काढलेली, म्हणजे कोलंबी सारखंच झालंय. अरे झाली का तयारी? झाली. मग काय या साईडला आपली एवढी काजू तयार आहेत. त्याच्यामध्ये मी एक बटाटा घालणार आहे. हा तर पुरवठी किंवा कोणी म्हणाल. बरं एवढीच झाली ना एवढे केले तरी. तर काय घेतलं साहित्य ओल्या काजूसाठी? मी भाजीसाठी घेतलेलं आहे 2 कांदे, 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी सुकं खोबरं आणि इथे आहे आलं आणि लसूण. ओके. तर आज पॉवरफुल बनणार आहे काजूची भाजी, ओल्या काजूची भाजी. बनवायचा. बरं. कांदा आणि लसूण भाजून घेऊया. बरं. विदाउट पण वाटपाची बनवू शकतो ना काजूची भाजी? नाही. का असं? चटणी नको वाटची. बर. काय सोनाली, तर मग ही काजूची भाजी आहे, ओल्या काजूची भाजी आपली, ती कशात पण होते ना? कशात म्हणजे नॉनव्हेज मध्ये पण असं बोलतोय. चिकन मध्ये पण काजूचे भरपूर, आपण पनीर काजू करू शकतो. हा म्हणजे याला व्हेज पाहिजे तो असं पण करू शकतो. व्हेज मध्ये पनीर काजू करू शकतो. नॉनव्हेज मध्ये आपण चिकन मध्ये, हे चिकन मध्ये, कलेजी मध्ये, परत बकऱ्याच्या मटणामध्ये, म्हणजे जसं पाहिजे असं करू शकतो. ज्याला व्हेज पाहिजे व्हेज, हा जसं हवं तसा. काजू सगळ्या भाजीत बटाटा काजू होऊ शकतो. बरं. आता आपण करतो ते आपण काजूचे रात्री मी थोडीशी व्हाईटची त्यातली केलेलं आहे ना, तर थोडं कमी पडले, तर म्हणून मी एक बटाटा पुरतीसाठी टाकलाय त्याला. बरं. तर हा वाटप करायला लागतं ना? हो वाटण करू लागतं. आधी चांगलं कांदो भाजून घ्यायचो लाल होईपर्यंत. माका तरी सांगतात की आधी ना ह्या कर काय खोबरं भाजून घे, मग कढई काय खराब होची नाही. पण माका अशी सवय आधी कांदा भाजून घ्यायचो, नंतर खोबरं वाला खोबरं, म्हणजे माका कळता अंदाज कळता की बाबा खोबरं आपला लालसर भाजला, तर पहिला खोबरं भाजला ना तर माका पटकन समजणार नाही. जसा काल जी मॅच होती इंडियाची आणि आपली कोणाची होती, इंडिया आणि ऑस्ट्रेलिया होती ना, जशी इंडियात आधी बॉलिंग घेतल्यावर करतात की रन किती मारूचे, तसे माझा आहे. कांदा आधी घ्यायचं नंतर किती ह्या करूचा. काहीतरी नवीन होतं. इंडिया कधी पण काय जेव्हा टॉस जिंकतात तेव्हा काय घेता? बॅटिंग किंवा बॉलिंग. ती नेहमी बॉलिंग घेते पहिली. लक्ष द्या. म्हणजे मग आपल्याला कळता ना बाबा आपल्याला आता किती रन करूचे. ऑस्ट्रेलियाने इतके मारले आता आपल्याला किती करूचे अंदाज कळता. तुझं उदाहरण लय भारी आहे. कोणती शाळा होती? अंदाज कळता. तसा माझा अंदाज की कांदा बाबा भाजलं, ओला खोबरा किती भाजूचा, लाल होईल म्हणून. कढई जरा होता माझी लालसर ती, पण ठीक आहे. बर. खोबरा वाला खोबरा टाकलाय त्यामध्ये. खोबऱ्यावरती जेवण. खोबरं जास्त करपूक पण द्यायचं नाही. करपलाच तर तुमचं जर काय कालवण आमटी बोला काय मटण बोला तर काळपट होत आला, तर मीडियम लालसर भाजायचा गुलाबी कलर येईपर्यंत. जास्त काळा पण नाही भाजायचा. आणि जेव्हा आपण काळा चिकन असं काय कधी बनवतो ना तेव्हा काळा खोबरा भाजतो आपण. ओलं खोबरं सिंगल, ओलं खोबरं नाही तर सुका खोबरा. सॉरी खोबरं का सिंगल. सुका खोबरा सिंगल म्हणजे सुक्या खोबरा भाजू पटकन भाजतात, म्हणून त्या वेगळ्या भाजायचा असतात. बरं. जास्त पटकन करपतात. तसं ओला खोबरा भाजू टाइम लागतं म्हणून आपण कांद्यात भाजतो. बरं. तर मंडळी जे आपण मगाशी सगळे घेतलेलं जे आपण मगाशी सगळं वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं तर आता मस्तपैकी असा लालसर असा भाजलेला असेल तर चांगला भाजून झाला. मिक्सरला लावायचं. आता ह्या तुम्ही काम करायचं मिक्सरला लावायचं आणि मग मी फोडणी घालतलंय. बरं.
कारण की काजू जास्त टाइम नाही लागणार शिजा. हा काजू पटकन शिजता ना. बरं बटाटो पण बारीक कापून घेतले मी पटकन शिजा पोहे म्हणा. ठीक आहे चालेल. आता या तुम्ही लावा मिक्सरला तोपर्यंत मी टाटा बाय ठीक आहे. असा हा त्याच्यामध्ये 2 अंदाजे मी त्या टाकले चमचे नाही. बरं त्या टाकून घेतले. त्या चांगला चापा पोया तेव्हा झणझणीत फोडणी द्यायची. बरं आणि कढीपत्तो घेतलंय. आपला वाटण जास्त झाला मग माका जितक्या हव्या तितके मी वाटून घेतलंय. बाकीचं हय ठेवलंय. एक्स्ट्रा झाला जरा. संध्याकाळी काय करूच असेल तर पटकन होईल ना. परत वाटण काढूची गरज नाही. टेन्शन नाही. वाटण काढूच असलं तर जेवावर येतात. जेवण मग पटकन होतं. वाटण असलं तर तयार. ठीक आहे. काय हसतास? काय नाही बोलते जास्त. काय तडक्यासाठी ना कांदा आणि कढीपत्ता. जास्त डीग असतात तर तेलात डीग मरतात. मग आता आपण ना काजू ह्याच्यात चांगले भाजून घेऊया तेलात आधी. काजू मोठे आहेत ना. काजू ह्याच्यात आधी भाजून घेतले ना तो काही जो डीग असा थोडं तो तेलात डीग मरता. बरं मसाला टाकूया. आपलं घरचं मालवणी मसाला. काय बोलत होती सोनाली? ह्याच्यात जर तुमचा गरम मसाला पण तुम्ही घालू शकता. हा पण आमका गरज नाही गरम मसाल्याची कारण की आमच्या मालवणी मसाल्यात गरम मसाला भरपूर आहे. हा बरं. आणि कलर पण भारी आलाय ना. आपल्या या भाजीला जरा झाकण मारूया आणि 5 मिनिट ठेवूया. काजू जास्त वेळ नाही लागणार शिजायला. पटकन शिजता ना. हा पाणी पण ठेवलं ना. पाणी पण ठेवलंय. हा तर आता आपण झाकण काढलं कारण जास्त वेळ झाकण ठेवू शकत नाही त्यावर ना. बरोबर. मग का आपण वाटण लावून घेऊया. हा आणि इथे नुसतं काम चालू आहे. ज्या साईडला आवाज नुसता दररोजचा त्रास झालेला आहे लोकांना. शांतता पण राहिली नाही. बिल्डिंगचं काम चालू आहे. तर आता सोनालीने थोडंसं वाटण लावून घेतलंय. जितके वाटण लावायचं. हा तर तुम्हाला पाहिजे तसं जास्त वाटण नाही लावायचं. नॉर्मल ना. थोडंसंच लावायचं. ह्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं असतं. हा ह्याच बचत केलंय. बघू जरा इकडे बघ. हळद ही पोटासाठी चांगली असतात. तिकीटचं बघितलंस काय? कोकण करण्याची असं म्हणतात. म्हणजे असं म्हणजे वेटिंग. हा 120 काहीतरी वेटिंग होती का? 120. हो बापरे. पण होत 1 महिना आहे ना अजून. त्याच्यात आपण आता झाकण मारून ठेवून देऊया जरा वेळ. बर थोडा किती वेळ ठेवायचा? 10 मिनिटं. मग रेडी आपली काजूची भाजी. खाऊ मग तयार ना. हो ताव मारा मग तुम्ही. ताव नाही वडाप. काय मारा. ठीक आहे चालेल. तर मंडळी 10 मिनिटांनी आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. बघ बटाटे शिजला का? शिजला थोडंसं आणखी थोडं का? आणि थोड्या वेळात भाजी तयार होईल. हो होईल ना थोड्या वेळात भाजी तयार. आता मग काय आणि चपाती बाकी चला.
तर मंडळी आता छानपैकी आपली भाजीला उकडी आली. तर मंडळी जेवायला बसलोय आणि आता आपल्या जेवणामध्ये काजू आणि बटाटा भाजी, त्या साईडला भात, इथे चपाती आणि आमटी सोनाली आणते. खाऊन सांगतो काजूची भाजी कशी झाली ते. तर मंडळी तर तुम्हाला सांगतो काजूची भाजी कशी झाली आणि सोनालीने बनवली. गरम आहे. एकच नंबर झाले आणि गेल्या वर्षी खाल्लेली त्याच्यानंतर आता खातोय. आणखी भारी झाली, गरम गरम आणि त्यामध्ये बटाटा पण आहे. जेवतो तुम्हाला. तर मंडळी आत्ताच जेवण झालं आणि काजूची भाजी एकच नंबर झालेली. तर आता निघवलं मी जॉबला जायला. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली काजूची भाजी आणि ह्या सीझनमध्ये ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि राहा खुश राहा. बाय बाय.